एखादा राजा असतो, राजाला साथ देणारी सेनापती आणि मावळे असतात. ते मावळ्यांनी जर का आपल्या राजाला सोडलं आणि दुसऱ्या फितुरेला जर का तुम्ही सामील झाला तर हे चालणार नाही ना. आता स्वतःचं माझं मत जर मी काँग्रेस पक्षाला द्यायची इच्छा माझी आहे, पण बायकोमध्ये मी देणारच नाही. लाडकी बहीणच म्हणते. आत्ताच्या महानगरपालिकेमध्ये सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे लोकच निवडून येतात, पण आज काय त्यांच्या हातून काहीही घडलेलं नाही, काही कामं करत नाही. आणि कोल्हापूरचा विकास चांगला व्हावा एवढीच आमची इच्छा आहे, बाकीच नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरताना उमेदवाराचे निकष कसे असावेत हे सर्व पाहण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, बरोबर आहे, सगळ्या गोष्टी आता बरोबर आहेत, प्रभागातील काम होणार. खरं मूळ मुद्दा कोल्हापूर जिल्ह्याचा तो हद्दवाढीचा आहे. हद्दवाढीचा प्रश्न आहे, परत रस्त्यांचा प्रश्न आहे. त्या नागरिकांच्या मेन सुविधांचं ह्या लोकप्रतिनिधींनी बघितलं पाहिजे. कामं तर हळूहळू टप्प्याटप्प्यानं चालू आहेत त्यांची. हद्दवाढ झाल्यावर विकास होईल. हद्दवाढ झाल्यावर विकास होणार पण आणि नाही पण. विकास होण्यासाठी खेडेगावातल्या लोकांनी जरा सहकार्य केलं पाहिजे. कारण की खेडेगावातल्या डोळ्यासमोर ही जी आजची कोल्हापूर शहरातली जी परिस्थिती आहे, रस्त्यांची म्हणा, पाण्याच्या संदर्भात प्रश्न म्हणा, हे त्या लोकांना दिसते ना, खेडेगावातल्या लोकांना दिसते, म्हणून ते सिटीत यायला तयार नाहीत. आता महापालिकेचा घरपाया ते समजा महापालिकेपेक्षा त्यांना कमी दरात टॅक्स देऊन बसत असेल, ती याला बघणार नाही. तो मेन मुद्दा काय आहे, हद्दवाढीचा प्रश्न आहे. जे लोकांच्या मूलभूत सुविधा ह्या लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे. आणि महापालिकेची निवडणूक झाल्यावर प्रत्येक लोकप्रतिनिधींनी एक स्पर्धा ठेवली पाहिजे. आपला प्रभाग कसा स्वच्छ ठेवावा आणि लोकांच्या समस्या कशा दूर करावा, ह्या स्पर्धेच्या उद्दिष्टानं या लोकांनी रिंगणात उतरलं पाहिजे. आता जे कोल्हापुरात सुरू आहे आघाडी युती स्वबळावर, एकंदरीत दररोज नवीन घडामोडी घडतात, तर त्या काय तुम्हाला योग्य वाटतात का, किंवा त्यावर काय आपलं भाष्य असेल? नाही, आता एकनिष्ठ म्हणून हा शब्द आहे कार्यकर्त्यांचा. एकनिष्ठ म्हणजे कसं, आता आपण एखादा राजा असतो, राजाला साथ देणारी सेनापती आणि मावळे असतात. ते मावळ्यांनी जर का आपल्या राजाला सोडलं आणि दुसऱ्या फितुरेला जर का तुम्ही सामील झाला तर हे चालणार नाही ना. एकनिष्ठ पक्षाचा जो पवित्र आहे, ज्या पक्षाला आपण मानतो, ज्या चिन्हाला आपण मानतो, तो चिन्ह म्हणजे आपली त्याची श्रद्धा असते. ती श्रद्धा मानूनच कार्यकर्त्यांनी ना, जरी समजा तिकीट नाराज व्हायचं नाही, आपला पक्ष कसा वाढेल त्याच्यावर भर दिला पाहिजे. आता पहिलं जर बघितलं तर एका प्रभागात एक उमेदवार होता, आता एका प्रभागात 4 उमेदवार आहेत, तर त्याचा काय परिणाम होईल काय म्हणून म्हणतोय ना. प्रभाग जरी 4 जरी, आता पहिले एक प्रभाग असा जर लोकांना सविस्तर व्हायचं, आता फक्त जरी हे 4 नगरसेवक असले तर लोकांच्या समस्या ह्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांनी पण सांगायला पाहिजे, आपण लोकांच्या हातून निवडून आलेलो आहे. पुढं दुसरा काय प्रॉब्लेम आला ते तुमच्या भागात आहेत, ते तिकडचं काम बघतात, असं म्हणूनच चालणार नाही आहे. कारण की लोकांनी आपल्याला निवडून दिले ना, मग आपण लोकांची कामं केलीच पाहिजेत. उमेदवार निवडताना त्याचे निकष काय पाहिजेत उमेदवार निवडताना? अभ्यासू, परत लोकांच्या तळागाळात जाणारा, त्याची समस्या जाणणारा पाहिजे. आणि सध्याच्या घडीला कोल्हापुरात कोणत्या पक्षाची ताकद जास्त दिसते? नाही, आता कसं आहे, लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही कोणाची ताकद जास्त आहे ते मानत होतो. आता काय आहे, आता गटवार इथे आहे. बंटी पाटील गट, परत म्हाडकांचा गट, आणि इथं ह्या कोल्हापुरात ना जो विकास ज्या नगरसेवकनं केला आहे, भलं तो कोणत्याही पक्षाचा असून त्याला आम्ही अनुसरून मतदान करणार आहे. ह्यात शिवसेनेची ताकद जास्त आहे का, भाजपची ताकद जास्त आहे, राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे का, ठाकरे गटाची जास्त आहे, असं म्हणता पण येणार नाही. पॅनल टू पॅनल मतदान होईल का असं विस्कळीत मतदान होईल ते काय मी सांगू शकत नाही. फक्त एवढंच आमची इच्छा आहे, जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यानं स्पर्धेच्या दृष्टिकोनातून भागाचा विकास केला पाहिजे आणि लोकांच्या समस्या ह्या
शेवटपर्यंत जपल्या पाहिजे. एवढंच आपलं म्हणणं आहे. आता कोल्हापुरात जे वातावरण सुरू आहे निवडणुकीच्या रणधुमाळाच्या पार्श्वभूमीवर, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात सुरू आहे, आघाडी सुरू आहे, तर या एकंदरीत वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटते? काय झालं म्हणजे जे चाललंय ते योग्य चाललंय किंवा असं नसायला पाहिजे? नाही, आत्ता असायला पाहिजे म्हणजे वय वर्ष 50 यांनाच उमेदवारी दिली पाहिजे. ह्याच्या वरच्या माणसांना देऊन उपयोग नाही. आत्ताची राजकीय स्थिती बघितली तर हे बरेच वेगळे आहे. त्यामुळे वय वर्ष 50ला हे प्राधान्य दिलं पाहिजे. सामान्य कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये कुठं संधी दिली दिली पाहिजे म्हणूनच वय वर्ष 50ची अट घातली पाहिजे. आणि ज्यांनी 5 वर्ष निवडणूक लढवलेली आहे त्यांना परत या पक्षात कोणत्याही पक्षातनं त्यांना हे देऊ नये. सामान्य माणूसच म्हणून त्यांनी याला घ्यावं. असं का वाटतं की असं का वाटतं म्हणजे नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल. ही जुनी चेहरे अजून आहेत 10 वर्ष 20 वर्ष झाले तर परत आहेत त्या प्रभागात आहेतच हो. त्यापेक्षा या नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल ना. त्यांना कामाचा अनुभव असतो. कामाचा अनुभव नको आहे म्हणूनच द्यायचं. हे नवीन चेहऱ्यांना कामाचा अनुभव नसतो. इथून पुढे काय करायचं हे त्यांच्या डोक्यात येतं. जुन्या माणसांनी काय केलेलं असते ते पुढला निधी कसा खायचा हेच कळते हो त्यांना. त्यापेक्षा यांना संधी न दिलेली चांगली. आता जे सर्वे करून उमेदवारी दिली जाते, हां, जर नवीन कोणाला जर म्हणूनच वय वर्ष 50ची अट घालावी. आणि एकदा 5 वर्षांना एकदा निवडून आला की परत त्याला चान्स नाही. कोण पण असू दे बरोबर आहे. कुठल्याही पक्षाला आत्ता जी त्यांचं प्रस्थापितसाठी ज्याच्याकडे पैसा आहे वजन आहे ह्यांना न देता तरुण कार्यकर्ते आत्ता कसे तयार होतील. 50 वर्षाच्या उमेदवारांना तिकीटच देऊ नये. कारण का ते एकदा इलेक्शन झालं की भागात त्यांचा वर्चस्व राहतं आणि तरुण पिढीला या सामाजिक कार्यात यायला वावच मिळत नाही. कारण का पक्ष पण तिकीट देत नाही. नाही म्हणतात की तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. म्हणतात पक्ष पण ॲक्च्युली ह्याच्या पटलावर कोणतंही काम होत नाही सध्या. तरुण पिढीला जर संधी दिली तर काहीतरी विकास होईल किंवा त्या लोकांच्याकडनं यंग जनरेशनकडनं आपल्या शहरात बाबा काय किंवा आपल्या भागात कोणता विकास राहिला आहे. आत्तापर्यंत आता एवढ्या इलेक्शन झाल्या प्रत्येकाने आश्वासन दिली 10तले 1सुद्धा काम व्यवस्थित नाही. तर आत्ताची तरुण पिढी स्वतः कार्यक्षम असल्यामुळं किंवा अभ्यासू असल्यामुळं स्वतः उभा राहून काम करून घेतील आणि काहीतरी कोल्हापूर शहरात त्याच्यामुळं बदल घडू शकेल. पक्षाकडे न बघता उमेदवाराकडे बघून मतदान बाबा हा आपल्यात खरोखरीच भागातला कार्यकर्ता आहे म्हणजे ज्याच्या ह्याच्यात सत्ता नसताना जो काम करतो त्याला उमेदवारी पक्षानं सुद्धा द्यावी अशी आमची इच्छा आहे. पहिला कसं होतं की एका प्रभागात एकच उमेदवार एक होता, आता 4 आहेत. तर 4 निवडताना सुद्धा आता पक्षीय बलाबल झाले. ह्याच्या अगोदर पक्षीय आपली महानगरपालिका नव्हती, आता पक्षीय बलाबल झाले. पक्ष काय करतोय आपल्या सीटा कशा जास्त येतील ह्याच्याकडे ध्यान ठेवतोय. पण तो सामाजिक भान ठेवलं पाहिजे आत्ता सगळ्याच राजकीय पक्षांनी. कारण का की आत्तापर्यंत सगळं घराणेशाही, सत्तेचं राजकारण, पैशाचं देवघेव हा जो व्यवहार झाला हा कुठंतरी याला आळा बसला पाहिजे. आणि सामाजिक भान ठेवून आपलं शहर किंवा आपला भाग कसा सुधारावा ह्याच्यासाठी सगळ्या नागरिकांचा तर संपूर्ण याला विरोध आहे आत्ताच्या याला. कारण का लोकशाही म्हणण्यात अर्थच नाही राहिलेला असा आहे. कारण का जे उमेदवार असतात ते सर्व उमेदवार प्रस्थापितच असतात किंवा ते जे कोणतं नातेवाईक असतात. त्याच्यातले काही बरेच सगळेच तसे नसतात पण करायला का असतात. पण आत्ता सरसकट कसा झाले की पक्षीय राजकारणाशी संबंधित असलेल्याला तिकीट मिळतं. हे नको आहे. सामाजिक कार्यकर्ता घडवायचं झालं आणि बदल काय तर घडवायचा असा शहरात सुधारणा करायची असेल तर नवीन तरुण पिढीला सहकार्य करावं आणि पक्षाने पण त्याला बहुमोल सहकार्य करून त्यांना निवडून आणावं. पक्ष म्हणतोय की जर निवडून येणार असेल तरच आम्ही त्याला संधी देणार. निवडून येणार हे कोण ठरवणार? जनता ठरवणार काय पक्ष ठरवणार? तुम्ही सर्वे कसा करताय? 10 लोकातले 4 सर्वे तुमच्या बाजूचे दाखवत आहे. 4च दाखवत आहे, 6 दाखवत नाही. हे का तुम्ही हे करताय? सरळ दाखवा ना. 10च्या 10 मुलाखती दाखवा. जे कोल्हापुरात वातावरण सुरू आहे एकंदरीत त्या पक्षातून त्या पक्षात पक्षांतरचं सुरू आहे. उमेदवारी देताना सर्वे केला जातो. ह्या संपूर्ण वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कोल्हापूरचा विकास होण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र वेगवेगळ्या असून दे योग्य त्या उमेदवाराची निवड करावी
आणि कोल्हापूरचा विकास चांगला व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. बाकीचं काय उमेदवार निवडताना सर्व पक्षांनी उमेदवार योग्य आहेत त्याचीच दखल घेऊन त्यालाच निवडून द्यावं. आता याच्या अगोदर कसं होतं, प्रभागात एक उमेदवार होय. होता. आता 4 उमेदवार आहेत. उमेदवार आहेत त्यामुळं आघाडी बिघाडी जी आणि असं लोकमत असं व्हायचं नाही. मग त्या ही जी आघाडी तिची आघाडी होती आता आघाड्या बिघाड्या काय नाहीत व आता प्रत्येक वार्डाचा विचार केला जातो. प्रत्येक नगरसेवकाची विचारपूस होऊनच जो ते योग्य ते उमेदवार निवडायची प्रत्येकाची महानगरपालिकेची ताकद आहे आणि तसंच योग्य ते निर्णय व्हावा. आताच्या स्थितीला काय वाटते तुम्हाला, कुठल्या पक्षाचं पारडं जड आहे? आता व्यक्तिशः सांगू काय, भाजप सत्तेवर येणार आणि भाजपचा उमेदवार सगळी निवडून येणार, वन पार्टी होणार. असं काय वाटतंय तुम्हाला? कारण का मध्ये काय, लाडकी बहीण आता आमची नडते आहे सगळ्यात. आता स्वतःचं माझं मत जर मी काँग्रेस पक्षाला द्यायची इच्छा माझी आहे, पण बायकोमध्ये मी देणारच नाही, लाडकी बहीणच म्हणते ती. मग ते आमच्या दोघांचं मत वेगळे होणार हो. हां, लाडक्या बहिणीमुळे बायकोचं मत भाजपला जाणार, माझं मत काँग्रेसला जाणार असं होणार. मग त्यामुळं द्विजाभाव होणार लक्षात ठेवा. त्यामुळं मेजॉरिटी वाढणार ही भाजपचीच वाढणार आणि भाजपची सत्ता येणार. काँग्रेसनं नवीन डाव टाकलाय की आता हे? काँग्रेसनं नवीन डाग टाकला तर आमच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आम्ही विसरू शकत नाही हो. आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पक्षाबद्दल आणि कोल्हापूरच्या महानगरपालिकेबद्दल आमची सत्ता असावी असं आमचं बी मत आहे. पण या लाडकी बहीण आम्हाला मत देऊ शकत नाही. त्यांची सत्ता येणार, लेडीजचे मतदान हे 100% भाजपला जाणार आणि भाजपची सत्ता येणार. आम्ही काँग्रेसचे जे कार्यकर्ते असलो तरी आम्ही सांगू शकतो. आत्ताच्या महानगरपालिकेमध्ये सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे लोकच निवडून येतात, पण आज तागायत त्यांच्या हातून काहीही घडलेलं नाही, काही कामं करत नाही. काय तर आता परिवर्तन हे घडलंच पाहिजे. तुमचा प्रभाग कुठला? आमचा प्रभाग 12 आहे. तिथं काही कामं झाली नाहीत? काही कामं झालेली आहे सगळं, नाही असं मी म्हणत नाही, पण जे व्हायला पाहिजे होते ते झालेलं नाही. सध्याच्या घडीला काय वाटते तुम्हाला, कुठल्या पक्षाची ताकद जास्त आहे कोल्हापुरात? कोणाची ताकद कुठल्या पक्षाची जास्त आहे असं मी आता काही सांगू शकत नाही. लक्षात घ्या, किंवा या पक्षाची ताकद जास्त आहे या पक्षात असं मी काही सांगू शकत नाही. ते 16 तारखेलाच काय असेल ते कळून येणार. तुम्ही एक ज्येष्ठ म्हणून उमेदवार कसा असावा? शिकलेला असावा, हां. काय त्याला कामाची माहिती असावी, लोक काय सांगतात काय नाही आपल्या हातून म्हणजे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे हे त्याला जाण असावी. शिकलेल्या सामाजिक कामाची आवड असलेल्या आवड. नेत्याला लोक निवडून देत नाहीत. हां, देत नाहीत. भाई असं कसं होणार आहे? हां, नाही होत त्याला तर काय करायचं, हां. मग तो मागच राहतोय की? मागच राहतो, त्याला मागेच घेतात. मागच घेतात. काय वाटतंय तुम्हाला, कोल्हापूरमध्ये काही विकास कामं झालेली आहेत? आहे चालू आहे आता करतील आता असा अंदाज आहे. हां. बाकी काय नाही, ओके बाकी काय नाही. कुठल्या पक्षाचा सध्या जास्त बोलाबाला आहे कोल्हापूर? ते काय आम्ही त्यातल्या ह्याच्यातलं नाही आहे तर बघूया म्हटलं. उमेदवार निवडताना तुम्ही काय निकष ठेवाल? उमेदवार असा पाहिजे तसा पाहिजे? चांगला पाहिजे, चांगला म्हणजे कसा? काम करणार पाहिजे. काम करणार. हां हां, बाकी काय नाही एवढंच. आणि परत जे म्हणजे मागच्या वेळेस उभारलेली ती उमेदवार परत आता उभारतात, ते उभारावीत उमेदवारांनी का नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे? नवीन चॅनल द्यावे. नवीन चेहऱ्यांना. होय. नमस्कार, मी सुहास धुमाळ आणि मी एक केळी व्यापारी आहे. आणि येथील राजकारणापेक्षा पण मला एक जे बोलायचं आहे ते मी थोडक्यात तुम्हाला बोलतो. जे कोल्हापूर शहरात आत्ता जे राजकारण चालू आहे ते बघता इथं कोणाचीही सत्ता येऊ दे त्याच्याशी काही नाही, पण इथं जे मूलभूत गरजा आहेत कोल्हापूर सिटीमध्ये ते जे पूर्ण करतील ते कोणीही असू दे, भले काँग्रेसची सत्ता असू दे किंवा BJPची सत्ता असू दे. मूलभूत गरजा म्हणजे जे पर्यटक येतात बाहेरून, पर्यटकां म्हणजे जादा करून जे लेडीज वर्ग आहे त्यांची
अगदी बाथरूमची वगैरे किंवा शौचालयाची वगैरे फार इथे गैरसोय आहे. प्रत्येकजण येऊन आम्हाला, मी व्यापारी असल्यामुळे प्रत्येकजण येऊन आम्हाला विचारलं जाते की इथं शौचालय कुठं आहे किंवा काय कुठं आहे. ही कामं प्रथम झाली पाहिजेत. भले मग ते कुणाचंही सरकार येऊ दे, BJPचे येऊ दे, नाहीतर एकनाथ शिंदेचे येऊ दे, नाहीतर काँग्रेस येऊ दे, नाहीतर कुणीही येऊ दे. प्रथम कोल्हापूरची जे हे आहेत प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत.